सुरुवातीला येतात पण ते कट केल्याचं तुमचं वाढ नाही. मधून घेतला तर मोठे नर्सरीचा हंगाम सुरू झालेला आहे. तुम्ही कुठून आलात आणि कशी कुठली रोपं विकत घेतलेली आहेत काय सांगा? हा, मी कडगाव तालुका बुद्रुक जिल्हा कोल्हापूर इथून मी इथे झाड घ्यायसाठी आलो. 7 नंबर आणि 4 नंबर ही काजूची झाडे घेतलेली आहेत आपण. आणि ह्याच्या अगोदर पण आपण इथली नेलेली आहेत झाडे 2 वर्षापूर्वी. ती पण आपली आता झाडं लागायला सुरू झाली आहेत, चांगल्या पद्धतीने लागतात. आणि हा कोकणातील झाडं नेल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय आणि हे चांगलं आहे. तुमचं नाव? दीपक किरवा मांगले. तुमच्या नर्सरीमध्ये कुठली झाडं आहेत, काय काय तुम्ही काय माहिती सांगा? आमचे जवळ प्रामुख्याने वेंगुर्ला 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर आणि आंब्याचे केशर, हापूस, रत्ना, पायरी, तोतापुरी, गोवामानपूर अशा प्रकारची येतात. प्रामुख्याने कुठून गिऱ्हाईक येतात तुमच्यासाठी खरेदीसाठी झाडं? आमच्याजवळ 2-3 राज्यातली असतात. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी. महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर आजरा, तिकडे बुदरगड, राधानगरी, कोल्हापूरला अशा ठिकाणी आपली जातात कलमं. हा सीझन प्रामुख्याने कधी सुरू होतो? सीझन आता एक पाऊस पडला, मे महिन्याचा पाऊस पडून गेला की सीझन चालू होतो. मग तुम्ही आधी ही रोपं जी कधी तयार करता, काय कसं असतं याचं? हे 1 वर्षाचं कलम असतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचे कलम असतात. ह्या सीझनला आपण तयार करतो, ते पुढच्या वर्षी विक्रीसाठी योग्य असतात. नाव आपलं? नाव अमरेश अशोक गावडे. माझ्या नर्सरीचं नाव श्रीदेव सत्पुरुष बराडी नर्सरी.